आणि राकेश याची खेळी मात्र संपुष्टात येताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती मात्र आपण गडी माघारी पडताना पाहायला मिळतोय. मयूर पाटील त्या ठिकाणी नॉस्ट्रिकेंटवरती होता, परंतु राकेश एक महत्वाचा गडी तंबूच्या असला जाताना पाहायला मिळतो. एक बहादा खेळाडू आहे यंदाच्या हंगामामध्ये आपल्यातून फॉर्म मध्ये असणारा खेळाडू मात्र पहिल्याच चेंडूवरती माघारी धाडतोय. गोलंदाज एकदा अमित सज्ज होतो त्या ठिकाणी. मोठा फटका मारला, चेंडू मात्र जातो सरळ यष्टांचा वेध घेणारा मयूर पाटील द मॅन फ्रॉम इंदूर मनोर हा खेळाडू मात्र माघारी परततोय. विकेटचं पतन तर बॅक टू बॅक दोन चेंडूवरती दोन गडी बाद होतात. या ठिकाणी सचिन या ठिकाणी स्ट्राईक होते. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दोन गडी बाद, एक वेल स्टार्ट चांगली स्टार्ट पाहायला मिळते गोरेली या संघासाठी. अमित ऑन हॅट्रिक, मोठा फटका मारण्याद्वारे चेंडू मात्र त्या ठिकाणी आपण पाहू शकाल बॅटची एज घेऊन मात्र जाते ऑन साईडला. त्या ठिकाणी गुरु मात्र मिडॉपच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षित करत आहेत. एक धाव सचिनच्या बॅट मधून येते. साजन आणि सचिन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. श्रीपदने घेऊ काढला चेंडू आपण पाहतो. सिंगल धावेसाठी जातो. साजन ऑन स्ट्राईक पाहण्याचा डावखुरा फलंदाज आहे. समोर गोलंदाज अमित दमानराम अर्नाळा गोलंदाजी मार्कवर येत असताना पाहायला मिळते. प्रतिम दर्जाचा खेळाडू आहे. खूप चांगल्या प्रकारचा खेळ त्याने आतापर्यंत दाखवला. मोठा फटका मारण्याद्वारे चेंडू मात्र हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय परंतु चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावा. आपल्यातून फटका त्या ठिकाणी साजनच्या बॅट मधून येतो. एक चांगला स्टार्ट दिल्यानंतर थोडासा बॅकफुट जाताना पाहायला मिळतो, कारण डावखुरा फलंदाज त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहिला आणि अमित वरती मात्र चौकाराच्या दिशेने आक्रमण करताना पाहायला मिळतोय. 4-5 धावा स्कोरबोर्डवरती लगावल्या जातात. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा अमित टू साजन. पुन्हा एकदा फुलाल्यानंतर चेंडू मात्र फुलटॉपर्यंत बॅट वरती आलाय. ऑन साईडला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. मिड विकेटच्या क्षेत्रातून सिंगल धाव पुन्हा एकदा घेतली जाते. शेवटचा चेंडू असणार आहे. सचिन आणि साजन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. राकेश आणि मयूर हे दोन्ही घणाघाती फलंदाज तंबूच्या आश्रयात जाताना पाहायला मिळतात. निव्या स्पोर्ट्स या संघासाठी निराशाजनक ही बाब असणार आहे, कारण राकेश ज्याच्या बॅटमधून सातत्याने धावा आपण पाहिल्यानंतर मयूर
इंबूर मनोरमध्ये हा खेळाडू त्याच्या बॅटमन सुद्धा सातत्याने धावा बरसताना पाहायला मिळत असेल. तो खेळाडू सुद्धा तंबूच्या आश्रयाला गेला जाताना पाहायला मिळालाय. परंतु आता सचिन आणि साजन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. जबाबदारी असणार आहे, दारोमदार असणार आहे या दोन्ही खेळाडूंवरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र आपण पाहतो स्टंपच्या बाहेर पिचिंग होऊन चेंडू थोडासा आतमध्ये येतोय. षटकाची समाप्ती होते आणि अमित याचं एक सक्सेसफुल षटक, यशस्वी षटक संपन्न होत असताना 6 धावा खर्च केल्या तर 2 विकेटच्या पतनानंतर. चॅलेंजर बॉईज आयोजित चॅलेंजर चषक 2020 ही स्पर्धा आपण पाहतोय. कालचा दिवस खूप दिमाखात मोठ्या उत्साहामध्ये पार पडला. बंदरगड तालुका मर्यादित रत्नागिरी जिल्ह्यामधील बंदरगड तालुक्यातील सर्व खेळाडू या ठिकाणी खेळताना पाहायला. आणि कालच्या दिवसामध्ये मात्र आपण पाहतोय बंदरगड तालुका मर्यादित खेळामध्ये फ्रंट सिलन हा संघ पुढे येताना पाहायला मिळालाय. तो संघ या ठिकाणी फायनल मध्ये आजच्या दिवसामध्ये पुढे येणाऱ्या संघासमोर खेळताना पाहायला मिळेल. चला मॅचला सुरुवात करायची. स्वप्नील त्या ठिकाणी वैयक्तिक दुसरं संघ पहिलं स्थान सांघिक दुसरं षटक घेऊन येताना पाहायला मध्ये 4 षटकांचा खेळ. पहिलं षटक पॉवर प्लेचं अमित याने अप्रतिम रीतीने हाताळलं आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय दुसरा गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी बाखू येताना पाहायला मिळतोय. सचिन आणि साजन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. अनुभव क्रिकेटर आहेत, परंतु या ठिकाणी अनुभव आणि दर्जा सुद्धा दाखवावा लागेल. या मॅचच्या दरम्यान निवा स्पोर्ट्स आणि गोरेलन या दोन संघांदरम्यानची ही लढत या ठिकाणी पाहायला मिळते. चला विनंती आहे थोडी घाई करा. किशोर रांगडे आपणास विनंती आहे थोडी घाई करायची कारण अजून खूप सारे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. यापुढे मॅच साठी तयार राहायचंय. रमेश 11 वर्सेस शायवी 26 या दोन्ही संघांना विनंती आहे आपण तयार राहायचं यापुढील मॅच साठी. आता अंतर्राष्ट्रीय बाहेर जाणार चेंडू पाहायला मिळतो. आमच्या ऑफिशियल्स च्या दोन्ही हात हवेमध्ये जात असताना वाईटची सांगता होती आणि या वाईटच्या रूपाने एक अवंतरित धाव या ठिकाणी धावसलकामध्ये भर देताना पाहायला मिळतं. 7 धावा स्कोर होती. पहिला चेंडू वाईटच्या रूपाने येतोय स्वप्नील यांचा. आता दुसऱ्या चेंडू खोल टप्प्याचा मारा करण्याचा प्रयत्न यशस्वी मारा आहे. एक सेफ झोन संबोधला जातो ज्यावेळेस ब्लॉक वरून मारा करत असता ब्लॉकचे चेंडू हाताळत असता फलंदाजाला मात्र जखडून ठेवलं जातं या चेंडूने. मात्र आजकाल या चेंडूवरती सुद्धा मोठमोठे प्रहार पाहायला मिळत असतात. हार्दिक पांड्याची फलंदाजी आपण पाहिली असेल इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. ब्लॉक होलचा मारा करण्यासाठी एक वेगळी रणनीती वेगळे खेळ त्याच्या माध्यमातून साकारले जाते. थोडंसं लाईनच्या आतमध्ये उभं राहून मोठी प्रहार केले जात असतात आणि आता मात्र त्याच प्रकारचा चेंडू होता. फलंदाजाला थोडंसं सन्मानजनक स्थितीमध्ये खेळावं लागलं त्या चेंडूला आणि एक धाव त्या ठिकाणी स्वप्नीलच्या अगेन्स्ट येताना पाहायला मिळते. 8 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवरती आपण पाहू शकाल. दुसरं षटक मार्गस्थ आहे. अजूनही या षटकानंतर 2 षटकांनी शिल्लक असतील. आता तर पुन्हा एकदा स्वरूपात प्रयत्न केला होता किशोर रांगडे त्या ठिकाणी परंतु अपयशी होता. चांगला प्रयत्न होता. अप्रतिम ट्राय त्या ठिकाणी पाहायला मिळतो परंतु सिंगल रन त्या ठिकाणी घेतले होते. बॅटची टॉपिक घेऊन एक झेलची संधी होती. कन्वर्ट जरूर केलं जाऊ शकलं असतं परंतु थोडक्यात तो झेल मात्र शरीरापासून लांब राहिला आणि एक धाव त्या ठिकाणी येते सचिनच्या बॅटमधून. पण एकदा स्वप्नील साजन महत्वाची क्षण आहे कारण आपण पाहतोय पहिल्या फेरीतील हा सामना या ठिकाणी रंगताना पाहायला मिळतो. आता मोठा फटका मारण्याचा चेंडू मात्र हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि झेल होतोय. नक्कीच हवेचा वेग ज्या प्रकारचा आहे हवेचा वेग ज्या बाजूला आहे त्या विरोधात मात्र फटकेबाजी करण्याचा प्रयत्न फसलाय आणि मात्र चेंडू जाऊन आदळलाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि साजन याचे खेळ मात्र संपुष्टात येताना पाहायला मिळते. साजनचा एकंदरीत आपण खेळ पाहिला. 4 चेंडूचा खेळ त्याच्या माध्यमातून होताना पाहिला. एक चौका त्याच्या बॅटमधून आलाय
6 चेंडूचा खेळ करत असताना एक चौकाराच्या साह्याने तब्बल 6 धावा. सात धावा त्याच्या बॅटमधून तो मात्र तंबूच्या आसपास जाताना पाहायला मिळतो. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आपण पाहू शकाल जाताना पाहायला मिळतोय. अविनाश चार चेंडूचा खेळ अगदी जखडून ठेवला जातोय. सचिन यांना सुद्धा स्वप्नील मात्र या ठिकाणी चांगली गोंधळ गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतोय. आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती वाईट शर्टपणे 51 धावा त्यानंतर सिंगलने मात्र बॅक टू बॅक 2 धावा आल्या होत्या. त्यानंतर विकेट आला त्यानंतर सिंगल धाव येते. पण एकदा स्वप्नीलच्या बॅटमध्ये मोठा फटका येतो. चेंडू मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षित केला होता आणि झेल घेत असताना आपण पाहतो अक्षयच्या माध्यमातून अप्रतिम झेल आणि अविनाशची खेळी सुद्धा संपुष्टात. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जाताना पाहू शकाल नेवा स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून. सूरज या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने जाताना आपण पाहू शकाल. निव्या स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून उशिराला प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना गुरुइलेव्हन वर्सेस निव्या स्पोर्ट्स या दोन संघांदरम्यानची ही लढत आहे. चेंडू मात्र वन साईडला खेळून काढला. एक धाव कंप्लीट केली तर दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला तर दुसरी धाव मात्र या ठिकाणी घेत असताना किशोर रांगडे यांच्या हातून चेंडू निसटतोय आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी मात्र दुसरं षटक या ठिकाणी समाप्त होतं आणि 12 धावा स्कोर बोर्डवरती मोजल्या जात आहेत. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एकंदरीत आपण पाहतोय 4 गडी तंबूच्या असलेल्या जाताना पाहायला मिळते. त्यामध्ये राकेश, मयूर, साजन आणि अविनाश हे खेळाडू तंबूच्या असलेल्या जाताना आपण पाहिलं. सचिन अजून मैदानाच्या आतमध्ये आहे ज्याच्या बॅटमधून मोठमोठे फटके पाहायला मिळू शकतात. परंतु काय घडतंय काय बिघडतंय किती धावच्या संख्येपर्यंत मजल मारली जाते ते मात्र आपण पाहणार आहोत या मॅच मध्ये या पहिल्या इनिंग मध्ये. कुंगी मात्र नारायण पहिला चेंडू मात्र ऑन साइड ऑफ साइडला भीड काढून दिला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू खाली येतोय परंतु चौकार येतोय. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूत केलेला प्रहार या सचिनच्या बॅटमधून यांना फटका पाहायला मध्ये 4 धावांसाठी. इरादे स्पष्ट केले जातात कारण 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांमध्ये किती धावसंख्येपर्यंत जायचंय, कशा प्रकारचा प्लॅन बी होता त्याला कशा प्रकारे एक्झिक्यूट करायचा आहे चांगल्या प्रकारे माहित आहे आणि ते मात्र या ठिकाणी करतायत सचिन. ऑफ साइडला आपण पाहतो हवेचा वेग बिलकुल ऑन साइडला आहे तरी सुद्धा त्या ठिकाणी कवच डोक्यावर मारला गेला हा चौकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जातो सरळ आउटसाइड इन होणारा चेंडू होता. यष्टांचा वेध घेतला जातोय आणि सचिनची खेळ सुद्धा संपुष्टात.
नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानात दिसून जाताना विनोद मस्के. विनोद मस्के. अप्रतिम खेळाडू आहेत. आता श्रीपंत घेऊन काढला चेंडू आपण फक्त बॅटची नरीज घेऊन चेंडू मात्र त्या ठिकाणी किशोर रांगडे यांच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळते. डॉट चेंडूची सांगता होतीये. विकेटच्या नंतर पहिल्या चेंडू त्याला चौकार सचिनच्या बॅट मधून आला होता. त्यानंतर मात्र आपण पाहतोय चांगला कमबॅक नारायण करत असताना आपल्या संघासाठी गुरे इलेव्हन या संघाच्या माध्यमातून आपण पाहत असतो. सतत चांगली प्रदर्शनीच्या माध्यमातून होताना पाहायला मिळेल. कष्टपैलू खेळाडू आहे. आता श्रीपंत घेऊन काढला चेंडू ऑन साईडला त्या ठिकाणी आपण पाहतोय श्रीपंतने हलक्या हाताने खेळून काढला. त्या ठिकाणी क्षेत्राची चेंडू आली परंतु चेंडू जातो सरळ वन बाउन्स सीमारेषा पार चौकार. पुन्हा एकदा नारू सज्ज होते. विनोद मस्के यांच्याकडे सुरेखपणे घेऊन काढला चेंडू आपण पाहतो. दिशा फक्त दिली गेली. ऑन साईडला खेळला गेला चेंडू बॅकवर्ड सर्लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू होती. तत्पूर्वी 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्या जात आहेत. चांगला प्रयत्न आहे. जर मोठ्या फटके येत नाहीयेत तर बॅटमध्ये सिंगल डबल धावाने मात्र धावसंख्येला बढावा देणं गरजेचं आहे आणि तो बढावा मात्र या ठिकाणी दिला जातो आणि 22 धावा स्कोअर बोर्डवरती लगावल्या जात आहेत. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. एका बाजूला आपण पाहतो निव्या स्पोर्ट्स हा संघ आहे तो दुसऱ्या बाजूला गुरु इलेव्हन मोरेगाव. शेवटच्या फुलटातून घेऊन काढला चेंडू मात्र ऑन साईडला त्या ठिकाणी क्षेत्राची चेंडू खाली येतोय आणि झेल त्या ठिकाणी मात्र धरणी दान धरतीला दान होणार हा चेंडू आहे आणि आपण पाहतोय शेवटच्या चेंडू त्याला या 2 धावा 24 धावा या 2 धावांनी मात्र स्कोरवरती लागवत जाताना पाहायला मिळतात. शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक असणार आहे. येणारे 6 चेंडू आपल्याला दर्शवणार आहेत किती धावा लगावल्या जातील किती धावसंख्येपर्यंत मजल मारली जाणार आहे या मॅच मध्ये. नवीन गोलंदाज या ठिकाणी सूरज वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक घेऊन येत असताना पाहायला मिळतात. गुरुलेव्हन संघाच्या माध्यमातून पाहतो आतापर्यंत जखून ठेवलं गेलं निव्या स्पोर्टच्या सर्व फलंदाजांना कारण ज्या प्रकारची स्टार कास्ट आहेत त्या समोर मात्र या ठिकाणी एक गोलंदाज टिचून मारा आपणास पाहायला मिळतात. आता मात्र सुरेखपणे खेळून काढला चेंडू बॅकफुटरती गेले पंच करून द्यायचा प्रयत्न चेंडू मात्र बॅटवरती मिस टाइम स्वरूपाने आला आणि त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. सूरज आणि विनोद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. सूरजच्या बॅटमधून 2 धावा येत आहेत. सूरज गोलंदाजी मार्कवर सुद्धा पाहायला मिळते. सूरज असं युद्ध आहे या शेवटच्या षटकामध्ये. एका बाजूला निव्या स्पोर्ट्स दुसरं गुरु इलेव्हन हे 2 संघ आपण पाहतोय प्रयत्नांची पराकाष्ठा या ठिकाणी करत असताना कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचा मनसुबा असणार आहे. प्रयत्न असणार आहेत आणि ते प्रयत्न मात्र या ठिकाणी केला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र चेंडू थोडासा मिस होतोय. स्विंग आणि मिस पाहायला मिळत असताना चेंडू पुन्हा एकदा डॉटच्या रूपाने जातोय. फक्त मोठे फटके मारणं गरजेचे असणार आहेत परंतु सिंगल डबल धावा सुद्धा तितकेच गरजेच्या असतील कारण आताची स्थिती थोडीशी बिकट आहे. या स्थितीमध्ये तुम्हाला पुढे येण्यासाठी स्ट्राईक रोटेट करणं तितकंच गरजेचे आहे. मोठ्या फटक्यांचा अवलंब करण्यासाठी आपण पाहतो विनोद मस्के सुद्धा आपण दुसऱ्या बाजूला त्यांच्या बॅटमध्ये चौकार आलाय. त्यांना स्ट्राईकवरती आणणं गरजेचं असेल परंतु तसं काय पाहायला मिळत नाही आणि पुन्हा एकदा लासिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न फसलाय आणि डॉटच्या रूपाने चेंडू होतो आणि सूरज सुद्धा रनआउटच्या रूपाने या ठिकाणी माघारी परततोय. नवीन फलंदाज कल्पेश मैदानाच्या दिशेने जात असताना गुरेलन संघाच्या निव्या स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून आपण पाहिलो आतापर्यंत विकेट 6 गडी तंबूच्या आसराला जाताना पाहायला मिळतात. सूरज पुन्हा एक गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 25 धावा 26 धावा या ठिकाणी स्कोरबोर्डवरती लगावल्या जातात. नेक्स्ट मॅचच्या नाणेफेकीसाठी तयार राहायचंय. शेवी 26 आणि रमेश 11 या दोन्ही संघाच्या संघनायकाने
पुन्हा एकदा सुरेख पद्धतीने घेऊन काढला चेंडू, वॉटर बोल्ड पॅटर्न डिलिव्हरी बीट केला जातो विनोद मस्के आणि डॉट चेंडू पुन्हा एकदा येताना पाहायला सूरजच्या माध्यमातून. एकंदरीत 4 चेंडूचा खेळ आणि 26 धावा स्कोरबोर्ड पाहायला मिळतात. 2 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. चौथं षटक निर्णायक षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. 2 मोठे संघ 2 मातब्बर संघ एकमेकांसमोर 2 हात करण्याचे जरूर सज्ज झाले, परंतु या ठिकाणी थोडासा निव्या स्पोर्ट्स संघ निराशजनक कामगिरी करताना पाहायला मिळते. परंतु एक पाडाव आहे या मॅचचा, हा पहिला पाडाव पाहायला मिळतो, परंतु दुसऱ्या पाडावामध्ये ज्यावेळेस आपण जाऊ त्यावेळेस काय स्थिती असणार आहे ती मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटचा चेंडू असणार आहे. सूरज मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्क पाहायला मिळतात. 27 रन्स ऑन स्कोर बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 6 विकेट. इट इज अ बिग लॉस ऑफ निव्या स्पोर्ट्स. एक मोठं नुकसान आहे. ज्या प्रकारचे विकेट त्वरित तंबूच्या असताना जाताना आपण पाहिल्यात आणि त्याच्याच प्रत्यात आपण पाहतो एक लो स्कोर या ठिकाणी पाहायला मिळतोय. 27 रन्स अजून शेवटचा चेंडू खेळ शिल्लक. अजून यापुढे सुद्धा एक मोठी मॅच येताना पाहायला मिळेल. शेवी 26 संघ एका बाजूला असेल, दुसऱ्या बाजूला रमेश इलेमन. शेवटचा चेंडू मात्र डॉटच्या रूपाने येतोय. अशा प्रकारे इनिंग ब्रेक इनिंगची सांगता होते आणि पहिल्या इनिंग नंतर आपण पाहतोय 27 धावांची संख्या थांबलेली आणि 28 धावांचं लक्ष गोरेगाव मोरेगाव संघासमोर ठेवलं जाते. विनंती आहे त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. मॅचला त्वरित सुरुवात करायची आहे. चला रमेश इलेव्हन संघात संघनायक टॉस साठी यायचंय. रमेश इलेव्हन संघात संघनायक नाणेफेकीसाठी यायचंय. तर यापुढे मॅच त्या मॅचकडे आपण सुद्धा जाणार आहोत. शेवी 26 चंदन सार वर्सेस रमेश इलेव्हन. विनंती आहे ज्या ठिकाणी ऑफ साईडला जे क्षेत्र प्रेक्षक वर्ग किंवा खेळाडू वर्ग जे बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बसले त्यांना विनंती आहे आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबायचंय. सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर जायचंय. जे प्रेक्षक वर्ग जे खेळाडू वर्ग बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बसले त्यांना विनंती आहे आपण मैदानाच्या थोडस बाहेर बसायचं. तर शेवी 26 संघात संघनायक आपणास सुद्धा विनंती आहे आपण टॉस साठी कमेंट बॉक्स समोर यायचंय. टॉस साठी शेवी 26 संघनायक बंटी टॉस साठी यायचंय. अमित नागरे या ठिकाणी आलेले आहेत.
तर मॅचला सुरुवात करायची विनंती आहे अंपायर्सना की आपण मॅचला सुरुवात करायला लावायची. तो स्टार्ट ऑफ द सेकंड इनिंग 28 धावांचं लक्ष आहे. समोर फलंदाज आपण पाहतो फलंदाजी मार्कवर एका बाजूला नारायण तर दुसऱ्या बाजूला सूरज. त्या ठिकाणी स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती नारू अशी जोडी आहे आपण पाहतोय. महेश बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. फुलटाचा चेंडू येतात. चेंडू मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतात पण चेंडू सरळ जाते बाउंड्री लाईनच्या दिशेने. सिंगल धाव डबल धाव त्यानंतर आपण पाहतोय चेंडू हळूवार पद्धतीने बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना पाहायला मिळते. चौकारी येतोय. या 4 धावांनी मात्र खातं ओपन करत असताना सूरज. दोन चेंडूचा खेळ पाहायला मिळतो. आपण पाहतो एकंदरीत 5 धावा स्कोरबोर्डवरती लागवला आहेत. नारायण स्ट्राईक पाहायला मिळेल. पहिल्यांदाच पण महेश समोर गोलंदाजी मार्फत सज्ज होतोय. निव्या स्पोर्ट्स आणि गुरु म्हणजे 2 संघांदरम्यानची ही लढत आहे. खूप चांगला खेळाचं प्रदर्शन आजच्या दिवसामध्ये आपण पाहायला मिळालं. पहिल्याच सत्रामध्ये आपण पाहिलं नचिकेतन या संघाने मात्र प्रभुत्व गाजवलं आणि पुढे येताना संघ तो पाहायला मिळाला. त्यानंतर आपण पाहतोय दुसऱ्या सत्रामध्ये बाबुलन कारगिल हा संघ पुढे येताना पाहायला मिळाला. आता चेंडू आपण पाहतोय खोल टप्प्यात मारा करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय जिवून जातोय यष्टरखेळच्या मागे एका धावेसाठी. सिंगलने मात्र या ठिकाणी धावसंख्येला बढोतरी दिली जाते. गरजेचं सुद्धा आहे कारण ज्या लो स्कोरिंग मॅच असतात सिंगलने तुम्हाला धावसंख्येला बढावा देणं गरजेचं असतं. एखादा मोठा फटकार सुद्धा त्यामध्ये महत्वाची बाब ठरते आणि तसाच प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती आल्या 4 धावात. त्यानंतर आपण पाहतोय सिंगलने मात्र धावसंख्येला वाढवलं जात आहे. 6 धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर एकंदरीत आपण पाहतोय गुरु 11 मोरेगाव या संघाच्या. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्यात चेंडू मात्र हवेमध्ये क्षेत्र चेंडू खाली येतोय आणि कोणती चुकी न करत असताना पहिल्या विकेटचा पतन मोठा अडसर मात्र या ठिकाणी दूर होतो सूरजच्या रूपाने. सूरज तंबूच्या अस्त्राचा तर पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदान दिशेने जात असताना किशोर रांगडे अजून एक अनुभवी खेळाडू आपला तरुण फलंदाज यष्टरक्षक तो मात्र मैदानाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतो. समोर आहे महेश ज्याने आतापर्यंत चांगली षटक हाताळलं. एक चौकार जरूर आलाय त्यांच्या गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती. त्यानंतर आपण पाहतो चांगला कमबॅक करताना पाहायला मिळत असताना सूरज याची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात आणली जाते. त्यानंतर आपण पाहतोय किशोर रांगडे मैदानाच्या आतमध्ये जातात नारायण यांना साथ देण्यासाठी. नारायण एक महत्वाचा फॅक्टर असणार आहे या मॅच मध्ये. खूप महत्वाचा खेळाडू आहे. अत्यंत दर्जेदार आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे या आपल्या वसई विरार विभागामध्ये असा खेळाडू.
पण आता सुरक्षित चेंडू मात्र आपण पाहतो बॅकफुट दिले पंच करून त्याला चेंडू मात्र जातो एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक राकेश येत आहेत सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते एका धावेने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली जाते आणि चांगला प्रयत्न आहे ज्या वेळेला आपण पाहतोय सलामरीच्या रूपाने आलेला एक दर्जेदार खेळाडू नॉन स्ट्राईक एंडवरती उभा आहे त्याला मात्र स्ट्राईक देणं गरजेचे असेल आणि त्याच तोच प्रयत्न मात्र या ठिकाणी केला जातोय एक एक धाव आता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू मात्र हवेमध्ये आहे परंतु चेंडू जातोय सर सीमारेषा पार षटकार 6 धावा येत आहेत आणि 6 धावांनी एकंदरीत आपण पाहतोय पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत असताना 13 धावा स्कोरबोर्डवरती जोडल्या जात आहेत 15 धावांची गरज असणार आहे अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे 18 चेंडू 15 धावांची गरज किशोर रांगडे एका बाजूला दुसऱ्या बाजूला नारायण उर्फ नारू फलंदाजी करत असताना आपण पाहू शकाल महेशचं पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलं पहिल्या चेंडूवर त्याला 4 धावा पहिल्या 4 धावांनी षटकाची सुरुवात केली गेली आणि शेवट सुद्धा आपण पाहतोय 6 धावांनी करत असताना पहिल्या षटकाची समाप्ती एक चांगलं षटक हातात असताना एक सोप्या आव्हानाकडे वाटचाल करत असताना मोरेगाव संघ पाहायला मिळतोय लो स्कोरिंग मॅच जरूर आहे मित्रांनो परंतु या मॅच मध्ये काही घडू शकतं ही मॅच मात्र काही घडून आणू शकते आणि ते मात्र चित्र या मैदानामध्ये पाहायला मिळते का प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर थोड्याच वेळात आपल्यासमोर सादर केलं जाणार आहे आपण पाहतोय नवीन गोलंदाज सचिन या ठिकाणी गोलंदाजी मार्कावर येताना पाहायला मिळतोय मला सुहास नवीन फलंदाज मैदानात दिसून जाताना पाहायला मिळते अजून एक दर्जाचा खेळाडू त्या ठिकाणी येतोय नक्कीच किशोर रांगडे यांची खेळ संपुष्टात येताना पाहायला मिळते 13 धावांवरती धावसंख्या स्थिरावलेली आहे सचिन मात्र या ठिकाणी कमबॅक करताना पाहायला मिळतोय पुन्हा एकदा नारू सज्ज होत आहेत ही विकेट खूप महत्वाची असेल निव्यासपूरच्या मध्ये आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू मात्र हवेमध्ये आहे बॅटच्या राडर मध्ये आला चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी अप्रतिम फटकेबाजी या ठिकाणी केली जाते नारूच्या बॅट मधून खूप महत्वाचा खेळाडू आहे मित्रांनो मागाशी सुद्धा म्हटलं होतं सातत्याने गुरुजींच्या माध्यमातून आपला परफॉर्मन्स दाखवत असताना खूप साजेसा खेळ याच्या बॅटमधून पाहायला मिळत असतो आणि आज पुन्हा एकदा आपल्या संघाचे धुरा सांभाळत असताना सलामीच्या रूपाने आलेला असताना 2 षटकार त्याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतात 19 धावा स्कोरबोर्ड होती आपण पाहतोय अजूनही 9 धावांची गरज असणारी ही मॅच जिंकण्यासाठी दुसरं षटक मार्गस्थ आहे 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला आहे अजूनही 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 9 धावांची गरज असणार आहे या मॅच मध्ये पण एकदा सचिन टू नारो सुहास फलंदाजी मार्क पाहायला मध्ये सूर्यपतन खेळून काढला चेंडू ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता प्रयत्न फसला परंतु एकच धाव येते
धावा कशा येऊ, धावा येणं गरजेच्या आहेत आणि त्या धावा मात्र या ठिकाणी अर्जित केल्या जात आहेत. सुहास आणि नारू यांच्या माध्यमातून. सुहास याच्यामध्ये सुद्धा एक वेगळा दमकम आहे मित्रांनो. या मैदानावरती सातत्याने खेळत असताना खूप चांगल्या प्रकारचं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. मग रबरचं क्रिकेट असेल किंवा टेनिसचं क्रिकेट. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडूवरती दूरवरून येतोय, झेल होईल का, परंतु जज काढण्यामध्ये चुकी होते, चेंडू सरळ जाते. 1 2 3 4 4 रन्स चौकार येतोय आणि या 4 धावांनी पुन्हा एकदा धावफलकाला गती प्राप्त असताना जाऊन पोहोचते 25 धावांवरती. दुसऱ्या षटकाची समाप्ती आणि 25 धावा या ठिकाणी स्कोरबोर्डमध्ये लगावल्या जातात. आता मात्र 12 चेंडू आणि 3 धावांची गरज असेल. जवळजवळ विजयाच्या जवळ जाऊन नेलं जातंय आपल्या संघाला. गुरुलनच्या माध्यमातून आपण पाहतोय नारू ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार आलेला आहे. नंतर त्याला चांगली साथ देत असं स्वाद पाहायला मिळतोय. वैयक्तिक 18 धावांवरती खेळ करताना 5 चेंडूमध्ये नारू आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतर सुहास त्या ठिकाणी आपण पाहतोय 1 धावेने आपलं खातं ओपन करताना पाहायला मिळालं आहे. कुलंदी माखो गोलंदाज नानू. पुन्हा एकदा सूर्यपती घेऊन काढला चेंडू ऑफ साईडला. त्या ठिकाणी आपण पाहतो क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. 1 धाव कंप्लीट केली जाते. 2 धावांची गरज असणार आहे 11 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. विनंती आहे यापुढील मॅच साठी तयार राहायचंय. रमेश शिलोन आणि शाईवी 26 चंदनचा दोन्ही संघांना विनंती आहे आपल्या पोझिशन्स या मॅच नंतर लगेच घ्यायचे आहेत. मोठा फटका मारण्यात चेंडू मात्र टप्पा पाल्यानंतर थोडासा आतमध्ये येतोय. डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. नानू हा सुद्धा एक अप्रतिम दर्जाचा खेळाडू आहे. खूप चांगलं क्रिकेट त्याने अमन स्पोर्टच्या माध्यमातून सातत्याने खेळताना पाहिलं असेल आणि तो खेळाडू मात्र या ठिकाणी निव्या स्पोर्ट्सच्या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सूर्यपंत खेळून काढला चेंडू मात्र हवेमध्ये आहे. क्षेत्राची चेंडू खाली येतोय, झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु काय घडलंय, झेल सुटतोय आणि चेंडू सरळ जातोय सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी आणि षटकाराने विजय संपादन करतोय गोरेउलन मोरेगाव हा संघ. विनंती आहे शाईवी 26 चंदन सार त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि रमेश 11 आपणास विनंती आहे आपले सर्व खेळाडू कमेंट्री बॉक्सच्या जवळून फलंदाजी पाठवायचे आहेत. या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच मिस्टर नारू फ्रॉम मोरेगाव. गुरुलन संघाचा नारू या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच. विनंती आहे की आपला पुरस्कार घेऊन जायचंय. बाबू निवस्फोट बाबू